नाशिक रोड परिसरात विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। गुन्हा शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने ही प्रभावी कामगिरी करत विशाल बाबूराव बोंडारे या आरोपीला रंगेहात पकडला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये खासगी वाहनधारकांकडून मोबदला घेऊन वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरण्याचा धंदा सुरू होता। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हा शाखेने छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतलं। या कारवाईत भरलेले आणि रिकामे सिलेंडर, रोख रक्कम आणि साहित्य मिळून तब्बल 85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकातील अधिकारी प्रेमचंद गांगुर्डे, यशवंत बेंडकोळी, नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप आणि नितीन फुलमाळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या धाडीनंतर परिसरातील इतर बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्या ठिकाणांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी नागरिकांना विनापरवाना आणि धोकादायक गॅस रिफिलिंग विरोधात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। या मोहिमेत पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकातील अधिकारी प्रेमचंद गांगुर्डे, यशवंत बेंडकोळी, नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप आणि नितीन फुलमाळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या धाडीनंतर परिसरातील इतर बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्या ठिकाणांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी नागरिकांना विनापरवाना आणि धोकादायक गॅस रिफिलिंग विरोधात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।